इंडिया सुधीचे सर्व्हिस तुम्ही असतात तर महाराष्ट्राचा सर्व्हिस केंद्रीय की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात. त्यामुळे काही राज्य ही असतील तशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात. त्यासाठी ईचा वापर, त्यासाठी CA वापर, अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा त्या सगळ्याचा वापर ही गोष्टी करतात. आणि जे त्याचे लोक सांगतात की मोदी याचं नाव नोटीन आहे, ते नाव नोटीन आम्ही बघत. न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने येत असताना अजितदादा पवार गटाच्या वतीनं पुन्हा 10 आमदारांना अपात्र करा अशा प्रकारची याचिका न्यायालयातच केली जाते. याकडे कसं बघता आपण? आजच आहे, त्यामुळे मी आज काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. आमचे वकील त्या ठिकाणी बघतील. योगेंद्र पवार बारामतीतून ऍक्टिव्ह होते, काल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजितदादांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. अजितदादांसोबत होते ते, मात्र त्यांनी आता अजितदादांपासून बाजूला जाऊन वेगळं युवा संवाद कार्यक्रम आपल्यासोबत आलेले आहेत. आणि ते राजकारणात होते हेच मला माहिती. व्यावसायिक आहे, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायाची कसरत. अजितदादांच्या घरचे भाऊ जे आहेत त्यांचे क्षेत्र अमेरिकेतून शिकून आलेले राजकारणात आले तर स्वागत होईल का? कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं व्यक्त करायचं कारण नाही. कुठेही सगळं काम करायचं इच्छा असेल तर अधिकार. साहेब 272ची मॅजिक फिगर मिळू न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि आता जी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठं इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं असेसमेंट काय आहे असं आहे की राहुल गांधींची जी खरी यात्रा ही 2 भागात झाली. एक पहिला टप्पा होऊन गेला आणि आता दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यानंतर कर्नाटकाची निवडणूक झाली. कर्नाटकामध्ये भाजपचे राज्य तिचा काँग्रेस सत्तेवर. याचा अर्थ त्यांचा दौरा जो आहे, यात्रा जो आहे त्याचा परिणाम हा काहीतरी होतो असं दिसतं. साहेब, कांदा निर्यात बंदी जी आहे ती 31 मार्च पर्यंत वाढवलेली आहे. आता कांदा निर्यात बंदी वाढवलेली आहे. त्याचा प्रत्येक गोष्टीचा उद्योग सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे. एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं. त्याच्यावर काही फार विरोध असं नाही. मला आठवते की मी शेतीवरती असताना कांद्याचे भाव आले आणि भाजपचे लोक सभागृहामध्ये गळ्यात कांद्याचा माळा घालून आले आणि दंगा केला. स्पीकरने मला आदेश दिला की तुम्ही स्पष्टीकरण. मी सांगितलं की हा जेरा शेतकऱ्यातून ठीक आहे, कांदावाला तुम्ही फार मोठा बागायतदार नसतो, कधी जायचे त्याला 2 पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंगा करायचं कारण नाही. आणि तुम्ही गळ्यात कांद्याचा माळा घाला नंतर कांद्याचा माळा घाला. मी या कांदा उत्पादकांना मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार मी बोललो नाही. अशाची काही गोष्टीच्या बद्दल सरकारने समन्वयस्वाराची भूमिका घेतली आहे. तर कोल्हापूर जिल्हा हा साखर ऊस उत्पादन करणारा जिल्हा. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही साखर जशी करता तसे इथेनॉल करा. अनेकांनी इथेनॉलचे प्लॅन टाकले. आता दुसरी ऑर्डर अशी काढली की डायरेक्ट तुम्ही इथेनॉल करायचं नाही. प्रश्न असे कारखाने उभे झाले आणि त्याचा कच्चा माल ऊस याच्यापासून काही कारखानदारी नवीन प्रॉडक्ट सरकारने सांगितलं म्हणून काँग्रेस तिथं त्याच्यावर आता बंदी आली.
की कारखाना टाकायला 100 कोटीचं कर्ज घेतलं, त्याचं काय करायचं? तसंच हा कांद्याच्या निर्यातीचं, कांद्याच्या निर्यातीला प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो. पण यापूर्वी आपण पाहिले की अनेक जण दावा करत होते, त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसऱ्यांना व्हायचा. साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं त्यावेळी साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, त्यांच्या सरकारचा आग्रह असतो. आत्ताच मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते, त्यांनी त्यांची यादी दिली. त्याच्यामध्ये असं दिसतं की त्याचे काही जागा इतरांनी मागितलेल्या. हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होते. 3 जागांबद्दल अद्यापही वादविवाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत सांगितले महाराष्ट्रातल्या. त्याच्यावरती अजून जास्त वरिष्ठांसोबत आणि चर्चा होणार आहे असं देखील काल तुम्ही म्हटलं. त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत? त्याची बैठक उद्या तुम्ही नका सांगू. काही चिंता करू नका माझी, हे लोक आहेत. ही चर्चा केली उद्या असेल. अशोक पवारांसारखे अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे, चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची. असं आहे की अशोक चव्हाणांचे उद्देश हे उद्याला आम्हा सगळ्यांना थोडं असेल, पण मला स्वतःला तितकं आश्चर्य करता वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या उद्देशी त्याची मतं त्याचा एक वाईट पेपर काढला. आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असायची शक्यता आहे. आणि ती धमकावणी असतील तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. साहेब याला काही संभ्रमावस्था निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दाम हे केल्या जातात, केल्या जातात. अशोक चव्हाण ज्यावेळी गेले तिकडे भाजपमध्ये, त्यावेळी 2 दिवस बातमी येऊन गेली की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार किंवा तुमची एकी होणार, अशा काही 2-3 दिवस बातम्या येऊन गेल्या. काँग्रेस आणि आम्ही आज एकत्रच काम करतो. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये काही आमच्यात वेगळेपणा आता नाही. आणि त्यावेळेस साहजिकच अनेक वेळा आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो. याचा अर्थ विलीनीकरण होण्याची आवश्यकता नाही. काल सुप्रीम कोर्टाने चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनबद्दल जे घड्याळाचे काटे एकंदरीत मागे फिरवलेले आहेत, तर एकंदरीत अशा वातावरणामध्ये म्हणजे आपली प्रतिक्रिया काय आहे? असं आहे की हे जे चंदीगडचं उदाहरण आहे, चंदीगडला झालं काय, आजचे काही लोक निवडून आले, भाजपाचे काही लोक निवडून आले, काँग्रेसचे काही लोक निवडून आले. याचे एकाला स्पष्ट बरोबर सांगतो. इथं जे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्यांच्या जबाबदारी सोपवण्याची इलेक्शन कंडक्ट करायची, त्यांनी आजच्या लोकांचे, काँग्रेसच्या लोकांची 8 मतं दिलेली ती वाद ठरवली. आणि वाद सगळ्यांच्या समोर मतपत्रिकेतून ते मत काढलं आणि त्याच्यावर फुली मारली आणि ती मत वाद केलं. आता हे 100% लेखादिशी होते. तिसऱ्याचा मुख्य मार्केट हे बांगलादेश आहे. आणि लोकांनी करार केले आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली. परत काल जाहीर केलं की इतके पर्यंत आहे. हा जो दहशतखाना आहे, तो दहशतखाना
शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे. माझे स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी सी बँकेला गेलो, शेतीवरती होतो देशात, आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याकडे तांदूळ जास्त होता, तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथे राष्ट्रपती राजपक्ष त्यांचं नाव, राजपक्षांच्या माझ्या बैठकीमध्ये मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदूळाचा पुरवठा करू इच्छितो. त्यांची गरज होती. त्यांनी मला खोलाची सांगितलं की आम्ही तुमचा बाहेर घेत नाही. का क्वालिटीचा प्रश्न आहे का? त्याने असं उत्तर दिलं, तुमची क्वालिटी उत्तम आहे, पण तुमच्याशी करार केल्याच्या नंतर तुमच्या देशात त्या मालाच्या किमती वाढल्या की तुम्ही लगेच बंदी करा, आणि त्याचा परिणाम आमच्या लोकांना आम्ही इथं माल घेणार होतो आणि तुमची गरज वाढवणार होतो, हे जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही काम करू शकत नाही. तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी त्यावेळेला आम्ही चर्चा करू. हा इथल्या राष्ट्रपतींनी मला स्वतःला सांगितले, आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिले. पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय होतं, आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो. सर, MSP संदर्भात केंद्रानं जो प्रस्ताव ठेवला होता की काही अन्नधान्य असतील त्यांना 5 वर्ष आम्ही खरेदी करू असे गॅरंटी दिली होती, परंतु तो प्रस्ताव मान्य झाला नसल्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहे. मी जे सांगितले कारण त्यामुळे भाज्या भाज्यांना इथे शेतकरी अतिशय अस्वस्थ आहे. तुम्ही बघितलं की या देशाच्या इतिहासात असं कधी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सर्वेवर 1 वर्षभर शेतकरी बसले. दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक होता, दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते, आणि सवण घेतलेलो 1 वर्षभर हजारोच्या संख्येने तिथून जातात. ही काही साधी गोष्ट नाही, आणि त्यांची मागणी नसते. आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही दिवसांना सरकारने उद्या केल्या, ते उठले, आणि आता त्यांची जी तक्रार आहे प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार पुढे येते, पण पुन्हा सुद्धा याचा अर्थ हा की या सरकारचं गरज आणि उत्पादन करणारा कष्टकरी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही. मगाशी तुम्ही सांगितलं पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी थोडं मागूया, पण ते आता हे या नवीन कायद्यासंबंधी यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत 2 निकाल दिले. राहुल नार्वेकर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे या समितीच्या अध्यक्षपदी. हा नवीन येणारा कायदा व्यवस्थित असेल असं वाटतंय का? आज काय सांगता येते, आजच राहुल नार्वेकरांच्या आमच्याबद्दल निर्णयाचे उत्तर आमच्या विरोधकांनी हायकोर्टात जायचा निर्णय घेतला. त्याची केस आज आहे, आणि त्याचं भाष्य करतात. एकाकीपणाची संघर्ष यात्रा कशा पद्धतीची असेल यापुढे? एकाकीपणाची संघर्ष यात्रा ह्या पुढची कशा प्रकारे असेल तुमची? आता तुम्ही एकाकी पडलात असं समाजामध्ये बोललं जातं की बाबा सगळे लोक तुमच्या बाजूने सोडून गेले अशा पद्धतीनं. आता ह्या पुढचा संघर्ष कशा पद्धतीनं आता या गोष्टी असा मला फारसे चिंता करणार असं वाटतं. एक गोष्ट सांगतो, 1980 साली माझ्या पक्षातला 59 आमदार निवडून आले. आमची जे मुख्यमंत्री होते, आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मी सुट्टीवर परदेशाला गेलो. 10 दिवसांनी परत झालो. 59 आमदारांच्या पैकी शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात गेले, आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला साक्षीने मारले. ती सगळी मतं ग्राह्य धरली, आणि ग्राह्य धरून काल आजचा महापौर हा झाला.
सत्तेचा गैरवापर कसा करतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंदीगडचं होतं. आणि लोकांनी त्या संबंधीची आपली तीव्र मतं मांडलेली त्याच्यातून एक गोष्ट होते, आजचे राजकारणी कोणत्याही मार्गाने अपोजिशनला तसं बाजूला करता येईल हे प्रयत्न करतात. आगामी निवडणुकामध्ये दुरुपयोग होऊ शकतो असा संशय वाटत नाही का आपल्याला? संशय नाही. आमची आज आता राष्ट्रवादी त्याचा अध्यक्ष मी आहे. त्या संबंधीचा निकाल असाच घेतला. मागणी काय केली, निकाल काय घेतला, पक्षाचं स्थापना केली आणि तो पक्ष आमच्या हाताने काढून दुसऱ्याला दिला. याच्याबरोबर त्याची चिन्ह आमच्या घड्याळ ते आमचं चिन्ह काढून दुसऱ्याच्या हातामध्ये दिली. आणि त्याच्यात आम्ही प्रोत्साहन दिल्याच्या नंतर काय निर्णय आला की हा आम्हाला पक्ष म्हणून चालवायचा अधिकार आहे. चिन्हाच्या संबंधीचा जर वेगळा काही विचार असेल तर निवडणूक आयोगानं 7 दिवसाच्या आत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला चिन्ह द्यावं. आणि या संबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर साक्षीवर कारण जसं आज झालं तसं आमचं झालं. पण सुदैवानं अजून या देशाची न्यायव्यवस्था ती कुठे आम्हाला जाता येते अशी आहे. आणि त्यामुळं काही ना काहीतरी प्रश्न हे सोडवत आहे. पक्षांतर बरेच शाहू महाराजांनी काल म्हटलेलं आहे, पक्षांतर बंदी कायद्यामध्ये काही त्रुटी देखील आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे त्यांनी म्हटले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? त्यांना विचारलं पाहिजे. मी ऐकलं तुम्ही म्हणता नाही, आवश्यक वाटते का आपल्याला? कारण कसं होतं की निवडणूक आयोग जो निर्णय घेतो त्यामध्ये बऱ्याच गोष्टीच्या त्रुटी दिसून येतात. कसं आता इलेक्शनची प्रक्रिया संस्थेकडे असं काही फारसं करता येणार नाही. पण निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर आम्ही सगळे जण नक्की मागणी करू की याच्या संबंधीची सगळ्या राजकीय पक्षांनी बसून चर्चा केली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या संबंधी एक पत्र आमच्या पुढे ज्या त्यांच्याबद्दलच्या शंका आहे याबद्दलचं आम्ही निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याच्यामध्ये माझी सही आहे, त्याच्यामध्ये खडगेंची सही आहे, त्याच्यामध्ये CPM ची त्याची सही आहे, जी राज्याच्या संबंधित होती, तृणमूल काँग्रेसची होती, समाजवादी पार्टी होती. आणि या सगळ्यांनी मिळून एकंदर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचं काम होतं त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं फक्त येऊन आम्ही त्याला वेळ मागितली की आम्हाला आमचं डेलिगेशन त्या डेलिगेशनला तुम्ही भेटावं. आम्हाला त्यानंतर 6 पानाचं निवडणूक आयोगाचं खर्च आलं ते आम्ही करतो ते कसं योग्य आणि ते आम्हाला भेटायची आवश्यकता नाही. आता जेव्हापासून भेटायची आवश्यकता नाही, जायला नको हे कधी क्लिअर नाही. आज आम्ही महाराष्ट्रातल्या 4 जागा एकमत नाही का? महाराष्ट्रातल्या 4 त्यामध्ये कोल्हापूरची जागा आहे का? कारण सतीश पाटील जे आहे ते काँग्रेसच्या जागेसाठी आग्रह धरताना यापूर्वी पाहायला मिळतं. कांदा निर्यात बंदी आहे 31 तारखेपर्यंत पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही चर्चा झाली का? 2 दिवस कोल्हापूरला आहे, काल बैठक पण झाली, चर्चा झाली. तर कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय फीडबॅक मिळाला का? चर्चा झाली का? आम्ही लोक बसतो आमच्या घरी ते तिथं काय चर्चा झाली का? जेवण चांगलं लोकसभेच्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली का? तुम्ही एकाच दिवसात काल 2 वेळा योगेंद्र पवार काल एकाच दिवसात 2 वेळा तुम्ही शाहू महाराज साहेबांच्या उमेदवारीबद्दल भूमिका म्हणजे तुमची इच्छा व्यक्त केली, तर त्यांच्याकडनं तसा काय फीडबॅक आपल्याला आला आहे? एका वर्षात आज वाजते मी काही माहिती असं आहे की त्यांचं मत सांगितलं की आम्ही मागणी केली असं नाही. आज इथे निघाला सुद्धा संजय राऊतने एक 8 दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी
सगळ्या पक्षांनी वस्तू एकत्र बसून त्याचा विचार करावा अशी सूचना केली. त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली. इथून चर्चा आमच्यामध्ये नव्हती, आमच्यामध्ये चर्चा दुसरीच होती. आता आणखी एक पक्ष इथं निघाला कार्यक्रमला, तर त्याच्या उद्देशी चर्चा बाहेर होती. साहेब, गेल्या 5 वर्षातल्या राजकीय स्थितीत सत्ता कायम ठेवायची आणि राज्यात केंद्रीय तपास यंत्रणाचं आणि फोडाफोडीचं राजकारण करून राज्यात सत्ता कशी मिळवायची असा एक आत्मविश्वास भाजपला आला असं वाटतं. हे त्यांचा हा धोरणाचा कार्यक्रम आहे आणि विशेषतः मोदी साहेबांचा नेमचा हा कार्यक्रम आहे. नाही सर, आता एका बाजूला भाजप 400 जागा आहेत, तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यातले काँग्रेस किंवा नेते फोडणे किंवा काँग्रेसचे अकाउंट सील करणं ही अस्वस्थता कशातून आहे? सर, त्यांना खात्री नाही ना. आणि जे असेसमेंट आहे, जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही. तुमच्या तसं इंडिया टुडेचे सर्वे तुम्ही वाचता तर महाराष्ट्राचा सर्वे केंद्रीय की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळते. त्यामुळे काही राज्य ही असतील कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल, 6 सुरू पुढे गेले. म्हणजे 3 महिने मी विरोधी पक्ष नेता होतो. विरोधी पक्ष नेतृत्व गेलं आणि 5 लोकांचा नेता. त्यावेळी ठरवलं काय करायचं, काम केलं आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्ष झाली त्या 6 सोडून जे आमदार गेले होते त्याचे 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का? नेहमीच होईल. पवारसाहेब, आपल्या वयाबद्दल बोललं जातं, वयाबद्दल भाषणामध्ये उल्लेख केला जातो. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पवारसाहेबांचा महाराष्ट्रातला दौरा कसा असणार, तुम्ही सगळं प्लॅनिंग केलं असेल, कारण पवारसाहेबांचा झंझावात सर्वांनाच माहिती. आमच्या तिघांची जी आघाडी आहे आणि त्याच्या गावी शेका पक्ष आहे, शिक्षी आहे, त्याने आम्हाला घ्यायचं बरोबर. या सगळ्यांचं एकत्रित बसून जो कार्यक्रम केले तर कार्यक्रमाप्रमाणे जरुरी होती. आणि माझा प्रयत्न असतो की देशात राज्याच्या सगळ्या भागात शक्यतो चक्कर टाकतात. परवा अमित शहानी भाषणात टीका केली की सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला PM बनवायचं आहे, शरद पवार साहेबांना त्यांच्या मुलीला CM बनवायचं आहे. तसंच अगदी मुलगी असलेली मुलीला ती जर विधानसभेत नाही ती त्यांना माहिती पाहिजे. पण ते एक अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करतायत की यांच्या पुढच्या पिढीची काळजी आहे फक्त, यांना बाकी लोकांची काळजी नाही, अशी त्यांचं कदाचित म्हणणं असेल. त्यांची यादी देऊ शकतो की त्यांच्या घरात पक्षामध्ये एका कुटुंबाचे 2-2 लोक कसे आहेत त्याचा काय निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील जे आहे ते आज पुन्हा एकदा आपली भूमिका मांडण्याची दिशा देखील ते ठरवणार. खरं तर जे आम्हाला आरक्षण दिले ते मान्य नाही आणि ते टिकणार देखील नाही अशी देखील त्यांची एक भूमिका आहे. काय या संदर्भात आणखी नाही, साधारणतः कायदेशीर सल्ला यावरती जे देतात त्याच्या मनात सरकार, माझ्या मनात सरकार ते प्रश्न सूचना मला आनंद. पण जे काल विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विधेयक हे 2014 नाही केले होतं ते हायकोर्टाचं फिरलेलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांनी हा बिल धरून मांडले, ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी मांडून पास केले. आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही. त्याचं कारण आहे की जरी काही प्रश्न असले तर या निमित्ताने हा प्रश्न सुटत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका
आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि ते कोर्टाने हा निर्णय घेतला. आणि कदाचित तुम्ही बघत असाल की वाफत नावाचे व्यक्तीचे जाणकार आहे, त्यांचे स्टेटमेंट काय होतं की तिकडं शक्य दिसत नाही. बघा आता काय होतं. साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी एक लढत होणार आहे. पहिल्यांदाच आपल्या पवार घराण्यात 2 सदस्य एकमेकांविरोधात लढणार आहेत. अजून तर मला माहिती नाही, कारण ही जे आमचे विरोधक आहेत त्यांनी गुन्हेगाराचं नाव डिक्लेअर केलेलं नाही. साहेब, हा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला तर मला आनंद होईल असं म्हटलं. मात्र आता अनेकांनी शंका उपस्थित केलेली आहे की हे आरक्षण पुन्हा टिकणार नाही. आपलं सरकारला या संदर्भातले काय नेमके पर्याय असू शकतात की हे टिकलं पाहिजे? सांगता येणार नाही एकदम. त्याचा जो आवाज आहे तोही मला माहिती नाही, तोही बघावा लागेल. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सगळ्या गोष्टीचा स्टडी करूनच सांगतो. साहेब, मनोज जरांगे पाटील यांच्या आत्ताच्या भूमिकेला आपलं समर्थन आहे. जनगणना करून 50%ची अट जी आहे ती पूर्णता येईल असं काही जाणकारांचंही मत आहे आणि काँग्रेसनेही तसं आपल्या याच्यातून कॅम्पेन मधून सुरू केलेलं आहे. तर मराठा आरक्षणावर तो रामबाण उपाय असू शकतो का येणार ते आम्हाला लोकांची मागणी, त्याच्यात काही दोन मतं नाही. आमच्या एक दोन घटक पक्षांची त्याच्यामध्ये वेगळी मत आहे. पण याचा या विषयाचा आज सोडला उद्याचा प्रश्न. मनोज जरांगेंच्या आत्ताच्या भूमिकेला समर्थन आपलं आहे का? कारण त्यांनी सगळे सोयऱ्यांचा मुद्दा जो आहे त्यांची भूमिका काय आहे हेच माहित नाही. की आज कळेल, त्यांची आजच मिळते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचे जे काही हे होतं त्याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते अशा प्रकारची माहिती मिळते. मागच्या निवडणुकांमध्ये सर्वांना सोडलं होतं रिकामं, आता त्याच्यामध्ये बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो. असं दिसतंय. साधी गोष्ट आहे. सोशल मीडियाचा सोडा, एक चॅनेल तुमच्यापैकी त्यांनी काही बातम्या दाखवल्या, काही अन्वेषित केलं, त्यांना सांगितलं की इतके दिवस तुम्ही बंद ठेवा. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ सगळं त्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम सुद्धा करतात. त्यांच्यापेक्षा वेगळी मतं मांडली. थँक्यू सर. सगळेच काढा काढून घ्या. लोक भेटणार आहे पहिले फक्त टिपवाय काढा. हे वरचं काढा.